चेंडूंचा खेळ झालाय. षटकातील 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. धावा मात्र पहिल्या षटकामध्ये बनल्या नाहीये, कारण पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक आहे. 38 सेकंडच्या बाहेर 2 खेळाडू तैनात केले दिसत आहेत, पण पॉवर प्लेचा फायदा मात्र क्रिशा 11 घेरा सोबत सगळ्याला घेता येत नाहीये. आवश्यक 2च आहे. उर्वरित 2 चेंडूवरती येणार का मोठे प्रहार, येणार की चौकार, की येणार षटकार, पाहण्यासारखं असेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुजल्याचा राईट टर्म फॉर द विकेट. आता मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न, तर चेंडूने घेतला यष्टांचा वेग. ओंकार बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर मैदानामध्ये संतोष फलंदाजी मार्कवर आलाय. धाकेश्वर देवकारे सगळ्याच्या खेळाडूंमध्ये तो असंतोष पसरवणार का, पाहण्यासारखा असेल. तुझी मार्कवर सुजलचा षटकातील शेवटचा चेंडू. फटका सुरेख केला, गॅप मध्ये चेंडू गेलाय, चेंडू जातोय, मिसफील्ड झालाय. नैसर्गिक अर्थामुळे चेंडू मला वाटतं थांबला जाईल, अडवला जाईल. तत्पूर्वी 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही, कारण क्षेत्ररक्षण दक्ष आहे, तटस्थ आहे. एका षटकाचा खेळ संपलाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा स्कोरबोर्डवर लागल्यात. 2 विकेट्स मात्र बाद झाल्यात. 4 रन्स ऍट द एंड ऑफ फर्स्ट ओव्हर, द लॉस ऑफ 2 विकेट्स. कम ऑन विजय. फलंदाजी मार्कवर स्ट्राईक रेटला मिलिंद आहेत. ज्या मिलिंदने मागील षटकातील फक्त एकच चेंडू खेळलाय आणि त्यावर 1 धाव पूर्ण केले, असा डावखुरा फलंदाज मिलिंद स्ट्राईक रेटवरती आहे. नॉन स्ट्राईक रेटला संतोष. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानामध्ये कायम ठेवलं जात आहे. या षटकात धावा येणं गरजेचं आहे. 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा जितक्या गोळा करता येतील तितक्या धावा गोळा करण्याचा मानस क्रिशा 11 घेरा सुरगर या सगळ्याच्या खेळाडूंचा असेल. फील्ड सेटिंग केलं गेलंय, लॉंग ऑन लॉंग ऑफ. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर कव्हर पॉइंट आणि मिड ऑनच्या दिशेमध्ये 38 सेकंडच्या बाहेर क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत. 38 सेकंडच्या आतमध्ये सुद्धा सुरेख क्षेत्ररक्षण सजवलंय. सापळा रचण्याचा प्रयत्न प्रफुल्ल आहे. मिलिंदला मात्र ही व्यूह रचना तोडावी लागेल आणि गॅप मध्ये फटके येणं गरजेचं आहे. कारण जर आपण पाहिलं तर ऑफसाईड पूर्णतः रिकामी आहे. ऑफसाईडच्या दिशेने जर फटके आले तर निश्चित चौकार किंवा षटकार मिळू शकतो. पहिला चेंडू आहे. लेग साईडच्या दिशेने पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मिस टाइम झालेत. चेंडूने बॅटचा कोणताही संपर्क नाहीये. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात स्थिरावतोय आणि पहिल्या निर्धाव चेंडूची सांगता होते. मार्कवर प्रफुल्ल राईट राऊंड विकेट आहे. पुन्हा एकदा क्रॉसमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र पंचकडून वाईडचा इशारा होतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात पंचकडून एक्सरसाइज आपल्या खास शैलीमध्ये केली जाते आणि या अवर्त धावेली धावसंख्या जाऊन वाढते 5 या धावसंख्येवरती. मिलिंदला थोडस टॅक्टिक्स खेळावं लागेल. मित्र ऑफसाईड पूर्णतः खाली आहे. जर आकर्षक फटके त्या रिजन मध्ये आले तर चांगला धावा गोळा करू शकता. पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन नाही आहे. चेंडू दन 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 सीमारेखा फरार. 4 धावांसाठी ब्रँडेड चौकार.
ट्रॅव्हल करेल लॉग ऑनच्या दिशेने. एकच धाव पूर्ण केली जाईल. एका धावेने धावसंख्येचे मध्ये बदल होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवरती. 10 का दम स्कोरबोर्डवर लागलाय. हॅलो, 10 का दम स्कोरबोर्डवर लागलाय. इंडिया डबलची मार्कवर प्रफुल्ल आहे. प्रफुल्लच्या माध्यमातून षटक चांगलं हाताळण्याचा प्रयत्न आहे. त्याच्या षटकात एक चौकार आलाय. आता मात्र राईट हँडेड बॅटर संतोष स्ट्रायकरवरती आहे. राईट ऑफ द विकेट. पुढचा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. गलतीचे मिस्टेक झालेली आहे. धाव घेण्याच्या प्रयत्नात संतोष बॅक टू द डकआउट. गुंगावणार का प्रेक्षक मात्र याच प्रतीक्षेमध्ये आहेत. कारण विवेक तांडेलला मी मागील 2-3 वर्ष क्रिकेटमध्ये पाहिलं. अप्रतिम फलंदाजी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जाते. असं दर्जेदार खेळाडू कृष्णा 11 घेरा सुटकडून खेळताना विवेकसाठी खास माझ्याकडून मी चिपळूणमधून खास तुमचा मित्र समालोचक मित्र सिद्धेश शिंदूरकर यांच्याकडून प्रत्येक जर आपण एक षटकार मारला तर 500 रुपयांचा आपल्याला कॅश प्राइज माझ्याकडून ऑन झालाय. विवेक तांडेलला फलंदाजी मार्क पर असणारा आपल्या खान विभागीय क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्मान्य आदरणीय विजयजी खानकर यांचे इथे आगमन झाले. या स्पर्धेच्या वतीने विजयजी आपलं सहर्ष स्वागत. फलंदाजी मार्कवर विवेक तांडेल. फलंदाजी मार्कवर प्रफुल्ल. पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न होता. लेग ग्लासच्या स्वरूपात फटका आला. एकीन धाव मिळाले. पहिल्याच चेंडूवरती आपलं खातं उघडलं गेलंय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 11 धावसंख्येवरती. 3 गडी बाद झाले. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. 2 षटक झाल्याच्या नंतर आपला ड्रिंक्स ब्रेक असेल. आपण पाण्याची व्यवस्था कृष्णा 11 घेरा सुकर करून ठेवायची आहे. 1 मिनिटाचा फक्त ड्रिंक्स ब्रेक असेल. या षटकातील शेवटचा चेंडू दगडची बारको प्रफुल्लच्या माध्यमातून 16 चेंडू हाताळला गेलाय. आतापर्यंत 7 धावा खर्च केल्या. आता 1 गडी बाद करण्यात त्याला यश आलंय. फलंदाजी मार्क करून मात्र आक्रमक फलंदाज मिलिंद पाटे. चेंडू सोडत होता. पंचांचं बोट वर झालंय. हे पंच म्हणजे ना ट्रॅफिक पोलीस आहे. यांचं बोट जर वर झालं ना म्हणजे फलंदाजाचा पत्ता कट आणि मग नो पोलीस आणि नो केस. अप्रतिम अप्रतिम. नवीन फलंदाज बॅटिंग मार्फत मंदार आणि विवेकची जोडी मैदानात आहे. संघ कुठेतरी अडचणी सापडलाय. कारण 4 गडी बाद झालेत. 11 धावा 2 षटकात लागल्यात. धावा जितक्या येणं गरजेचं आहे तितक्या धावा 2 षटकात बनल्या नाहीयेत. सलामीचे फलंदाजाने निराशा केले. आता मात्र
सुवर्ण संधी असणाऱ्या या दोन फलंदाजांना, एका साईडला विवेक तांडेल, दुसऱ्या साईडला मिलिंद मंदार पार्टे आणि गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज. वैयक्तिक पहिलं आणि संपूर्ण 30 षटक हाताळलं जातंय अविनाशच्या माध्यमातून. अविनाश पण आपल्या सध्यासाठी एक जुना जाणता खेळाडू आहे. म्हणजे कित्येक स्पर्धा आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती गाजवल्यात. असं गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आहे. फील्ड सेटिंग केलं गेलंय, DR सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत. मग ते मिड ऑफला असेल, लॉंग ऑन असेल, लॉंग ऑफ असेल, मिड विकेट असेल, क्षेत्ररक्षक तैनात गेलेत, फिल्डिंग सोडले. 30 षटकाचा पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज अविनाश सज्ज आहे. बॅटिंग मार्कवरती विवेक तांडेल सज्ज आहे. पहिला चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची रिडिंग एज लागले, एक क्विक कॅन फायर रन कंप्लीट करण्याचा प्रयत्न, अप्रतिम धाव पूर्ण केली गेले. एक 40 धाव निश्चितरित्या मिळाले. धावसंख्या जाऊन पोहोचले 12 या धावसंख्येवरती. 12 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. आता मात्र स्ट्राईकला मंदार पार्टे, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अविनाश. पहिला चेंडू सुरेख होता. दुसरा चेंडू फेकण्यासाठी पुन्हा सज्ज, राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी हाताळली जाईल. पुढचा फटका खेळला, गॅप मध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील, प्रयत्नांची पराकाष्ठा होईल, मात्र चेंडू जाईल सीमा रेखा पार. मिळतील धावा 4 आणि मंदार पार्टीच्या बाजूतून कडकडीत सडसडीत चौकार. मात्र यष्टींच्या खूपच बाहेर आहे. मनपंचं अजय सकपण यांच्या खास शैलीमध्ये वाईटची घोषणा केली जाते. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव खात्यामध्ये जमा होईल आणि क्रिकेटमधला निरसन आकडा 17 स्कोरबोर्डवर लागलाय. 17 रन्स विथ द लॉस ऑफ 4 विकेट्स. पुन्हा एकदा गोलची मार्कवर सज्ज असेल गोलंदाज अविनाश. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा पंचकडून वाईटचा इशारा केला जातोय. बॅक टू बॅक वाईट बॉल्स फ्रॉम द बॉलर. अप्रतिम गोलंदाजी टाकणं गरजेचं आहे, पण वारंवार मात्र गलतीचे मिस्टेक होताना 2 अवांतर धावा निश्चितरित्या या षटकामध्ये आल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा असेल अविनाश याचा. पुढचा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल का? अडवला गेला, एकदा पूर्ण केली गेली. क्षेत्ररक्षक मला वाटते झाले चांगल्या ताकदीचं. पंच निर्णय आपला कळवायचा आहे. केवळ एकच धाव मिळेल. फटका अप्रतिम होता, पण क्षेत्ररक्षण सुरेख झालं. 19 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. पुढचा चेंडू, या चेंडूवरती मात्र प्रहार केलाय. क्षेत्ररक्षकाने पकडलाय मात्र झेल. विवेक तांडेल बॅक टू द डगआउट. बॅटिंग मार्कवरती चेतन, पुन्हा एकदा मिसहिट झाले. क्षेत्ररक्षक प्रफुल्लने पकडलाय झेल. बॅक टू बॅक विकेट्स. तू चल मैं आया सिद्धी मैदानात.
नवीन बॅटर मैदानामध्ये सिद्धेश. अविनाश गोलची मार्कवर अपषटकते शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज आहे. 19 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. कंजू शिवाली गोलंदाजी, दाकेश्वर देवकर सगळं गुण केले जाते. आता मात्र पुन्हा एकदा फटका खेळलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील. तत्पूर्वी एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्नात मात्र आपली विकेट गमावी लागेल. चेतन बॅक टू द डगआउट. सुरगर संघाचे आधारस्तंभ राहुल देशमुख. राहुल देशमुख यांनाच काहीतरी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. यानंतर मोठा सामना गावदेवी मुठवली वर्सेस जय बजरंग पुगाव. संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी टॉस का बॉस सेक्शन मध्ये येतील. हे शेवट झाल्यानंतर तिथे टॉस केला जाईल. आपण उपस्थित राहायचंय. जर उपस्थित राहिलात नाहीत तर आपल्याला पेनल्टी लावण्यात येईल. षटकातील शेवटच्या षटकातील शेवटचे डोस. अप्रतिम फटका आहे. सेन्सिबल बॅटिंग. चेंडू मात्र सीमारेषेच्या दिशेने गेला नाहीये. चेंडू पडल्यानंतर थोडीशी गती कमी मिळाली. थोडासा अनलकी ठरला मंदार. 2 धावा मात्र खात्यात जमा झाल्यात. 2 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवरती. तब्बल 7 गडी बाद झालेत. माफ करा 22 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. 22 धावा स्कोर कार्डवर लागल्या. आता स्ट्राईक केंडला खेळतोय मंदार. लास्ट केंडला राहुल. गोलची मार्कवर शेवटचं अंतिम षटक आपल्याला ते मयूरच्या माध्यमातून. पुढचा चेंडू अप्रतिम प्रहार. व्हाट अ शॉट. इट्स अ बिगी आउट ऑफ द पार्क. षटकार. सज्ज असेल. घुटना टेक तमाशा देख शॉट खेळण्याचा प्रयास आहे. एक चोटी धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवरती. 28 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 29 धावा. आता मात्र मंकेडचा प्रयत्न होता गोलंदाज मयूर याचा. अंपायर कडून मात्र अवैध चेंडू ठरवला होते. डॉट बॉल, डेड बॉल घोषित केला होता. पुढचा चेंडू राहुल देशमुख यांच्या बॅटमधून फटका मात्र सुरेख आला. क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. धावसंख्या 30 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. 30 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. अजून या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. 30 धावा स्कोर कार्डवर लागला असताना पुढचा चेंडू फेकला गेलाय. शॉर्ट पिच चेंडूचा प्रहार केलाय. फटका फसलाय. फिल्डर ने सोडलाय कॅच. आणि एकूण 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत.
धावसंख्येला आकार मात्र मंदारच्या माध्यमातून दिला जातो. धावसंख्या जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवरती. मंदार 6 चेंडू 16 धावांवरती खेळतोय. अप्रतिम पारी आहे. या इनिंग मधला शेवटचा अंतिम चेंडू गोलंदाजी मार्कवर मयूर, फलंदाजी मार्कवर मंदार. पुढे ससाल फटका खेळलाय, प्रोटेक्शन केलंय, लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू गेलाय. 2 धाव घेण्याचा प्रयत्न, फलंदाजाला आपली गमावी लागेल विकेट. 33 या धावसंख्येवरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 8 विकेट्स मात्र गमावल्यात. जिंकण्यासाठी सोडकर त्वरित आपला क्षेत्ररक्षण लावून घ्या. तसं डाकेश्वर देवकाने आपल्या दोन्ही बॅट्समॅन लवकरात लवकर पाठवा. चला कॅमेरामॅन, टॉस कबॉ सेक्शनकडे आपण यायचं आहे. यानंतर होणारा एक महत्वपूर्ण सामना आहे. श्री गावदेवी मुठवली वर्सेस जय बजरंग पुगाव. दोन संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी टॉस कबॉ सेक्शन मध्ये उपस्थित राहतील आणि तदनंतर सन्मान्य आदरणीय संदेशजी मोहिते यांच्या हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. विजय खामकर यांच्या हस्ते, खाम विभागीय क्रिकेट असोसिएशनचे ते उपाध्यक्ष आहेत आणि विजय खामकर यांच्या हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. एक आदर्श व्यक्तिमत्व विजयजी खामकर. आपल्या विनंती करतो की आपण टॉस का बॉस सेक्शन मध्ये यायचं. माझ्यासोबत श्री गावदेवी मुठवली संघाचा कर्णधार आहे भावेश पवार, भावेश मोरे आहे. तर जय बजरंग पुगाव संघाचे कर्णधार निलेश विचारे आहेत. कोण कॉल करतोय? डाकेश्वर देवकाने कॉल. सलामीचे फलंदाज लवकरात लवकर पाठवा. टेल्स इज द कॉल. हेड इट इज. जय बजरंग पुगाव संघ आपण नाणेफेक जिंकलायत. विचारे सर, आपण कोणता निर्णय स्वीकारताय? आम्ही प्रथम फलंदाजी करू. प्रथम फलंदाजी करण्यामागे काही मनाशी ठरवलंय का? कारण आतापर्यंत आपण जर पाहिलं तर प्रत्येक जण टॉस जिंकतो तो क्षेत्ररक्षण घेतो. असं काही नाही की आम्ही जिंकलोच म्हणून फलंदाजी करतो, कारण आम्हाला आमच्या बॅट्समॅनवरती पूर्ण भरोसा आहे की आम्ही 60+ त्यांना टार्गेट देण्याचा पूर्ण प्रयत्न करू. निश्चितच. आणि तुम्हाला काय वाटतं, श्री गावदेवी मुठवली संघाचा असा कोणता खेळाडू आहे ज्याचा तुम्ही अभ्यास याच्या आधी म्हणजे कालच्या दिवसात तुम्ही करून आलाय की त्याला आपलं रोखायचं? तर त्यांच्याकडे पण चांगले खेळाडू आहेत. एक स्वरूप आहे, सूरज आहे, असे 2-3 बॅट्समॅन त्यांच्याकडे पण चांगले हिटर आहेत, पार्थ म्हणा. तर त्यांना आम्ही रोखण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. आणि पॉवर प्ले मध्ये एकूण किती धावा गोळा करावा असं तुम्हाला वाटतं? पॉवर प्लेमध्ये आम्ही नक्कीच 15+ धावा करण्याचा प्रयत्न करू. निश्चितच. तुम्हाला शुभेच्छा विचारे सर. त्यानंतर माझ्यासोबत श्री गावदेवी मुठवली संघाचा कर्णधार आहे भावेश मोरे. भावेश, नाणेफेक आपण थोडीशी हरलेली आहे. आपल्याला काय वाटतं की नाणेफेक जिंकलो असतं तर तुम्ही कोणता निर्णय स्वीकारला असता? तुम्ही क्षेत्ररक्षण केलं असतं, म्हणजे तुम्ही खुश आहात कारण त्यांची फलंदाजीने तुमचे क्षेत्ररक्षण आलंय. बरं, आता क्षेत्ररक्षण करताना किती धावांपर्यंत रोखाल त्यांना? 40 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 40 धावांपर्यंत रोखण्याचा विचार आहे. आणि तुम्हाला काय वाटतं की त्यांच्या संघामध्ये असे कोणते खेळाडू आहेत की ज्यांच्यावर तुमची फार नजर आहे? काल हेमंत आणि तेजस चांगले केलेत, त्यांना आम्ही लवकर रोखण्याचा प्रयत्न करू. हेमंत आणि तेजसला तुम्हाला काय वाटतं, हेमंतला आता तुम्ही किती धावांवरती रोखाल? लवकर बाद करण्याचा. तरी पण बघ सामन्यात. ठीक आहे, सामना चित्र सागून जायला. ऑल द बेस्ट तुम्हाला सामन्यासाठी. ओव्हर टू यू राहुलजी.
एकोणीस चेंडूमध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. कुठची मार्कवर विवेक तांडेला पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज आहे. पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपात टाकलाय. अवांतर धावाने सध्याच्या धावसंख्येचा श्रीगणेश केला जातोय. जेव्हा आपल्या अकाउंटमध्ये पैसे कमी असतात तेव्हा हॉटेलमध्ये खर्च करायचा नसतो. विवेकला मात्र समजावं लागेल, अप्रतिम गोंधळी टाकावी लागेल. आपल्या गोंधीच्या जोरावरती जो आपला संघ बॅकफूटवर आहे त्याला फ्रंट फूटवर आणण्याची जबाबदारी विवेकची आहे. या चेंडू मात्र सुरेख चेंडू होता, अप्रतिम चेंडू. क्षेत्ररक्षण मात्र गचाळ झालाय. एकच धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 2 या धावसंख्येवरती. विवेक तांडेल पुन्हा डबलची मार्क सज्ज. बॅटिंग बाजूला स्ट्रायकरला सुजल, नॉन स्ट्रायकरला अविनाश. या चेंडूवरती मात्र अप्रतिम चेंडू आहे, धारधार चेंडू आहे. गोलंदाजीमध्ये धार विवेकच्या माध्यमातून दाखवली जाते. 2 चेंडूचा खेळ झालाय, 2च धावा स्कोरबोर्डवर लागल्या. आता अप्रतिम गोलंदाजी विवेकच्या माध्यमातून. अशा प्रकारची गोलंदाजी या सामन्यामध्ये होणं आवश्यक आहे. संघाला जर या स्पर्धेमध्ये आपलं स्थान राखावं लागण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा क्रॉस मिटर फटका खेळलाय, फलंदाजाला मिळाला चान्स आणि चेंडूला पाठवलंय सीमाच्या पार. 4 धावांसाठी चौकार. चाहिए मित्रांनो, 6 धावा स्कोर कार्ड वर लागल्या. 3 चेंडूचा खेळ झालाय. उर्वरित 3 चेंडूवरती कशा प्रकारे प्रहार केला जातो पाहण्यासारखं असेल. विवेकला मात्र ब्लॉक मध्ये चेंडू टाकावे लागतील. पुढचा चेंडू विवेकचा शॉर्ट पिच चेंडूचा प्रहार केलाय. चेंडू जाईल का? चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार. मागील चेंडूवरती अप्रतिम चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 10 धावसंख्येवरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा विवेकचा. आता मात्र सुंदररित्या चेंडू खेळण्यासाठी या सेकंडमध्ये सिद्धीच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण सुरेख झाले. धाव कोणती मिळत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. सुजलने अविनाशची जोडी मैदानामध्ये आहे आणि सुजलने मात्र आक्रमक पवित्रा धारण केलाय. पहिल्या षटक मैदानात सुरू असताना 10 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. अजूनही जिंकण्यासाठी तुम्हाला 24 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 19 चेंडू मध्ये 24 धावांची गरज आहे. शेवटचा महत्वपूर्ण चेंडू विवेकच्या माध्यमातून सुंदररित्या खेळले गेले. गॅप मध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे अप्रतिम क्षेत्ररक्षण घडलंय. केवळ 1च धाव मिळेल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नागेश्वर देवकर संघाची धावसंख्या होते बिनबाद 11. 11 रन्स at the end of first over with the no loss of wicket. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर ओंकार. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर चेतन. चेतन गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. फलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला सुजल, नॉन स्ट्रायकरला अविनाश. चेतनला मात्र गोलंदाजीमध्ये कमाल करावी लागेल आणि कमाल करण्यासाठी अप्रतिम फलंदाजी करणं गरजेचं आहे. या चेंडूवरती मात्र फटका सुरेख केला. क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. गचा क्षेत्ररक्षण झालंय. 1 धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते.
जिथे एक धाव होती तिथे 2 धावांचा बोनस मात्र मिळालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा असेल गोलंदाज चेतन याचा. स्ट्राईक वरती असेल चेतन सुजल. अप्रतिम फटका खेळण्यात 1.5 सेकंदमध्ये राहुल देशमुख यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण सुरेख झालाय. एक धाव काही रोखू शकत नाहीयेत आणि एका धावाने मात्र स्ट्राईक रेट होते. अविनाश स्ट्राईकिंग वरती येत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवरती. 14 स्कोर बोर्ड. 14 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा असेल चेतन याचा. अप्रतिम चेंडू आहे. सापळा रचला गेलाय. पकडणार का झेल? पकडलाय झेल. संपलाय अविनाशचा खेळ. अविनाश बॅक टू द डगआउट. कम ऑन टीजे. प्रफुल्ल संघाचा कर्णधार, संघाचा तारणहार मैदानामध्ये आलाय. धावसंख्या 14 स्कोरबोर्डवर लागल्यात. अजूनही जिंकण्यासाठी तुम्हाला 20 धावांची गरज आहे. अजूनही जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. अप्रतिम पहिला चेंडू आहे. चित्तूरच्या माध्यमातून हा 16 चेंडू खेळले गेलेत. या षटकात आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेलेत आणि 3 धावा खर्च केल्या गेल्यात. पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा चेतन याचा. म्हणजे मार्क वरती प्रफुल्ल. अप्रतिम चेंडू आहे. अप्रतिम चेंडू आहे. सलग 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे टाकले गेले चेतनच्या माध्यमातून. आपल्या या षटकामध्ये 5 चेंडू फेकले, 3च धावा खर्च केल्यात आणि अविनाशच्या स्वरूपात 1 गडी बाद केलात. धावसंख्या मात्र स्थिर आहे 14 धावसंख्येवरती. पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा चेतनाचा. राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रफुल्ल प्रहार सुरेख केलाय. गॅप मध्ये चेंडू गेलाय. पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडू जातो सीमारेषा पार का? चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धावांसाठी येतोय ब्रँडेड चौकार. समाप्तीची धावसंख्या 18 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. सर्व टीम्सना एक महत्वपूर्ण सूचना आहे. 2 ओव्हर्स नंतर ड्रिंक्स ब्रेक असणार आहे. आपण आपल्या पाण्याच्या बॉटल जो काही संदेश आपल्याला सांगायचा आहे तो आपण तयार ठेवायचा आहे. त्यानंतर कुठल्याही ओव्हरला आपल्याला ड्रिंक्स ब्रेक मिळणार नाहीये. 2 षटक झाले तर ड्रिंक्स ब्रेक चालू आहे. 1 मिनिटाची वेळ आहे. 1 मिनिटाच्या नंतर हा ड्रिंक्स ब्रेक संपेल आणि सामना पुन्हा तुमच्या सेवेत रुजू होईल. तत्पूर्वी तुमच्या समालोचक मित्र थोडीशी घेतो रजा. ऐक्य सुपर संगीत डीजेच्या माध्यमातून. कमान डीजे. बोलतीचे मार्क वर नवीन गोलंदाज ओमकार. 12 चेंडू 16 धावा. 16 धावा 12 चेंडू. काय घडणार, काय बिघडणार? सामना चित्र हे षटक मात्र बदलणार. फुटा चेंडू आहे. फुल टोल वसूल. चेंडू जाईल सीमा रेखा पार. 6 धावांसाठी येतोय ब्रँडेड षटकार.
हे सामन्याचं चित्र बदलवणारं षटक आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. 24 धावा स्कोरबोर्डवर लागल्यात. जिंकण्यासाठी 11 चेंडू 10 धावांची गरज. पुढचा चेंडू ओंकार याचा. पुन्हा एकदा प्रहार केलाय सुजलच्या माध्यमातून. आता मात्र मिस हिट झाले. झेल मात्र सुटलाय. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. मिलीच्या माध्यमातून चूक घडते. गलती से मिस्टेक. ही चूक किती महागात पडणार. ही चूक आपलं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणणार का पाहण्यासारखं असेल. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. त्यानंतर संधी होती. चेंडू अप्रतिम होता. स्लोअर वन चेंडू होता. झेल पकडण्याची संधी होती. संधीचा सौदा मात्र करता आला नाहीये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ओंकारचा. प्रहार सुरेख केलाय. ज्याचा झेल सोडलाय ना त्याने पाठवले चेंडूला सीमा रके बाहेर. 6 धावांसाठी षटकार. चित्र जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 चेंडू 3 धावा. मोठीची मार्क स्ट्रायकेनला प्रफुल्ल. नॉन स्ट्रायकेनला सुजल. मोठीची मार्कवर ओंकार. पुढचा चेंडू अप्रतिम फटका खेळला. बॅटच्या लोअर एंडला चेंडू लागलाय. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतोय. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली गेले. धावसंख्या जाऊन पोहोचेल 32 या धावसंख्येवरती. आता मात्र जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ओंकार याचा. स्ट्राईक वरती सुचल. फटका सुरेख केलाय. चपराक लगावले. स्वर्गावर 6 धावांसाठी षटकार. आणि हा सामना जिंकलेत ढाकेश्वर देवकाने संघ. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. डीजी ऑफ. चला यानंतर सामना जय बजरंग पुगाव वर्सेस श्रीगावदेव बुटवली. श्रीगावदेव बुटवली संघ आपण विलंब लावायचा नाही. आपलं क्षेत्रक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे. चला आपण मैदानामध्ये प्रवेश करायचा आहे.